शांततेचे अग्रदूत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन। आज या ठिकाणी फलटणमधून परभणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चा निघलेला आहे। सर्व भीमसैनिक यांनी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। सागर आयवळे असतील, शनी काकडे असतील, विकी काकडे, त्यांच्याबरोबर असणारे सहकारी यांनी या मोर्चाचे आयोजन केलेले। निषेध नोंदवत असताना परभणी येथे संविधानाची प्रतिकात्मक पुतळा फोडण्यात आला। त्याचा निषेधार्थ ही सगळी महाराष्ट्रभर आज पडसाद पडत आहे। खरं संविधान तिथं मोडलेलं आहे का? खरं संविधान संसदेत मोडलं जातंय, याच्या पाठीमागं तुमचं कुणाचंच लक्ष नाही। खरं संविधान कुठं आहे? तर संसदेत आहे। तिथून आज भारत घडला जातो, भारताचा कारभार चालला जातो। आज भारताचं संविधान तिथं तोडलं जाते। खऱ्या अर्थाने भारताचं संविधान संसदेत मोडलं जातंय। आज इथं प्रतिकात्मक पुतळ्याचं तिथं विटंबना झाली म्हणून आज सर्व भीमसैनिक त्यांचा भावनेचा उद्रेक झालेला आहे। परभणीत इतकी गंभीर घटना झालेली आहे। त्या ठिकाणी परभणीमध्ये घटनेचा क्रम असं तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस अशी घटना झाली त्यावेळेस जिल्ह्याचे प्रमुख, जिल्हा पोलीस प्रमुख तसेच जिल्हाधिकारी ही गंभीर घटनेची दखल घेण्यासाठी त्या परभणीमध्ये आले। परभणीमध्ये आले असता सर्व भीमसैनिक तिथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले। साहजिकच आहे, अशी जर घटना झाली तर भीमसैनिक चौतळून उठतोच। जो उठत नाही तो शंडच आहे। आज त्या ठिकाणी जिल्ह्याचे प्रमुख येत असतील, जिल्हाधिकारी त्या परभणीमध्ये येत असतील, तर तिथं असणारा भीमसैनिक यांची बातचीत झाली। त्यावेळेस बातचीत झाली असताना त्यांनी त्या भीमसैनिकांनी त्या पोलीस प्रमुखांना सांगितलं की उद्या आम्ही याचा निषेध म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा निवेदन देण्यासाठी, जसं आपण मंगळवार पेठेतून बौद्ध समाज व इतर समाजातील लोक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो। जिल्हा पोलीस प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व भीमसैनिकांनी सर्व त्यांची चर्चा एकमत होऊन जर उद्याचा दिवस शांततेच्या मार्गाने जर मोर्चा निघत असेल तर त्या ठिकाणी गदारोळ होण्याचा कोणतंच कारण नाही। त्याच्या पाठीमागं इतकं मोठं षडयंत्र आहे ही सर्व भीमसैनिकांवर तुम्ही आणलेलं आहे। ज्या वेळेस भारत बंदची हाक बांगलादेशांच्या विरोधात भाजपने दिली, त्या दिवशी परभणी बंद करण्यात आलं। योगायोग होता तो, ज्या वेळेस परभणी बंदची हाक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये शांततेत पार पाडण्यासाठी भीमसैनिकांनी त्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं एकदम परिस्थितीप्रमाणे की बाबा कोणतंही गदारोळ होणार नाही, शांततेच्या मार्गाने जाणार आहे आणि उद्या आम्ही परभणी बंद करणार आहे। योगायोग असा होता, भारत बंदमध्ये जे बांगलादेशी घुसलेले आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी भारत बंदचे हक्क भाजपने दिले होते। त्याच दिवशी जर भीमसैनिकांनी सांगितलं होतं की आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चा काढणार आहे, तर त्यावेळेस ती दंगल होण्याची कारणे काय असतील? काही त्या ठिकाणी मनुवादी किडे, भाडकाव साले निळ्या रंगाचे त्यांनी गमजे अंगात घालून भीमसैनिकांवर येण्यासाठी त्या ठिकाणी तोडफोड दगडफेक केली, केवळ फक्त भीमसैनिकांवर येण्यासाठी। जे दंगलखोर होते ते सगळे कोणाचे कार्यकर्ते होते? काय संबंध होता? जर आदल्या दिवशी जर सगळं समेट झाला होता, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याबरोबर यांच्या उपस्थितीमध्ये शांततेत पार पाडणार असण्याची घोषणा दिली, त्यांनी वादा केला होता, तरी सुद्धा त्या ठिकाणी कोणताच भीमसैनिक अशी गद्दारी करणार नाही। जर एखाद्या अधिकाऱ्याला जर शब्द दिला तर तो अधिकाऱ्याला ते शब्द देतात, त्याच्यात कोणतीही चूक करणार नाहीत, ही माझा विश्वास आहे। मग एवढा दंगल घडण्याचं कारणच काय होतं?
ही भीमसैनिकांवर येण्यासाठी, बौद्ध समाजावर येण्यासाठी एक आमचा संविधानप्रेमी सोमनाथ सूर्यवंशी ह्याला मारण्याचं कारण काय होतं? ह्याला मारण्याचं कारण काय होतं? तर तो संविधानप्रेमी जो सोमनाथ सूर्यवंशी हो फक्त रेकॉर्डिंग करत होता, जिथं पोलीस एका भीमसैनिकाला अमानुषपणे मारत होते. अमानुषपणे मारत असताना हा सोमनाथ सूर्यवंशी हा एक लॉ कॉलेजचा 3ऱ्या टर्मचा विद्यार्थी, वकिली शिकणारा, तो विद्यार्थी गैरमार्गाने कधीच जाणार नाही. त्याला तिथं बेकायदेशीर दिसलं, जेणेकरून ही मारहाण आहे ना ही कायद्याच्या बाहेरली आहे, म्हणून त्यांनी कुठेतरी ती कॅच करण्याचा प्रयत्न केला. ही कायद्याच्या बाहेरला आहे. एक वकील काय करू शकतो? जर एखादा कायद्याच्या बाहेरून एखादा वागत असेल तर त्याला कायद्याचंच नॉलेज सांगणार. जी त्या वकिलाला जी बेकायदेशीर दिसलं, जी पोलीस त्या भीमसैनिकाला अमानुषपणे मारत असताना व्हिडिओ काढली, ती व्हिडिओ काढण्याचा राग त्या पोलिसांनी परभणीचा जो कोण PI होता शरद मरे व तो तरमुन का काय त्या PSIचं नाव, या PI शरद मरे आणि PSI आणि API या तिघांनी मिळून त्या व्हिडिओ काढणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीला पकडून आणलं आणि व्हिडिओ काढतोय म्हणून त्याला बेदम मारहाण केली. त्या बेदम मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला. मारहाणी म्हणजे त्या PI जो शरद मरे होता त्यांनी भीमसैनिकाचा, संविधानप्रेमी सोमनाथ सूर्यवंशीचा त्यांनी हत्या केली, खून केला. एक वकील शिकणारा विद्यार्थी असं बेकायदेशीर जर दिसत असेल तर तो कधीच गैरमार्गाने करणार नाही. आज या घटनेचा निषेध करत असताना लाज वाटते की भीमसैनिकच फक्त या संविधान समर्थनार्थ फक्त भीमसैनिक, बौद्ध समाज, मातंग समाज आणि संविधान प्रेमीच का? संविधानाच्या रक्षणासाठी फक्त बाबासाहेबांनी लिहिलंय म्हणून अजूनपर्यंत सुद्धा बाबासाहेबांचा अजूनच तुम्हाला भीती वाटते, संविधानाची भीती वाटते. आज त्या संविधानामुळे तुम्ही आज तुमचं अस्तित्व टिकून आहे. पण खऱ्या अर्थाने संविधान संसदेमध्ये आज सुद्धा मोडल्या जात आहे. आज भाजपचा तो अमित शहा काय म्हणतो की बाबासाहेब एक फॅशन झाली. बाबासाहेब फॅशन नाही, आमचा श्वास आहे. बाबासाहेब आमचा श्वास आहे. तो म्हणतो की बाबासाहेब एक फॅशन झाली. त्या ठिकाणी जर एखाद्या देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल. आज त्या माणसाला, आज तुम्ही भारत देश चालवता, घडवता, जिथं 4 माणसात येऊन संविधान रक्षणाची तुम्ही शपथ घेता. तुमची पदाची, तुमच्या कार्याची सुरुवात तुम्ही संविधानाची शपथ घेऊन करता आणि नंतर परत त्या संविधानाबद्दल, बाबासाहेबांबद्दल, ज्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांच्याबद्दल तुम्ही गैरवर्तणूक पद्धतीने वागता. कुठपर्यंत ही सहन करणार आहे? भारत सरकार कुणाचं पण असो, काँग्रेस असो नाही तर भाजप असो, दलितांवर ही अन्याय होतच असणार आहे. जर या महाराष्ट्राचा आता निवडणूक झाली, या महाराष्ट्राचं पालकत्व जर फडणवीस साहेबांनी घेतलं असेल, जर मुख्यमंत्री तुम्ही न्यायाचंच असताल, फडणवीस साहेब तुम्ही जर मुख्यमंत्री न्याय देण्यासाठी जर असाल आणि महाराष्ट्राचं जर तुम्ही पालकत्व घेत असाल तर त्या परभणीमधील PI शरद मरे व PSI आणि तो API ह्याला रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस तुम्ही करताय का नाही ते सांगा. निलंबन ही छाटछूट गोष्ट आहे हो. 4 दिवसांनी त्याला अर्धा पगार आणि तो तिथं कार्यरत राहणारच आहे. तुमच्याकडे गृहमंत्रीपद आहे. तुम्ही ते जे अधिकारी जे आहेत, पोलीस अधिकारी, त्यांचं रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करताय का नाही? त्यांचं बेदखल तुम्ही त्यांना सर्व्हिसमधून काढताय का नाही? याच्या अगोदर तुमच्याकडेच सत्ता होती, तुम्हीच मुख्यमंत्री होता. त्यावेळेस भीमा कोरेगावची दंगली घडवण्यात आली. त्याच्यात अजून आम्हाला न्याय मिळाला नाही. तोपर्यंतच अजून पाऊल टाकलं नाही, तोपर्यंत दंगली घडवायला सुरुवात केली. आम्ही फक्त सणच करायचं, आम्ही फक्त मरूनच जायचं, आम्ही फक्त तोपलाच जायचं, आम्ही फक्त गोळ्यांचाच धनी आहे. तुम्ही आम्हाला गोळ्या घालण्यापेक्षा दुसरं काय करू शकता? आम्हाला खोट्या केसमध्ये डांबू शकता, आम्हाला कुठेतरी खून करू शकता. पण आम्हाला वाटतं की फडणवीस साहेब तुम्ही जर न्यायाचं असाल तर त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करू शकाल. एवढेच बोलतो आणि झालेल्या घटनेचा मी निषेध करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.